या ठिकाणी की या ठिकाणी भाऊचं म्हणून या धन्यवाद सुद्धा देतो की आपल्या सगळ्यांच्या मुळेच एक माझ्यासारखा सामान्य खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा एकदा दोनदा तीनदा नाही तर चौथ्यांदा तुम्ही त्या दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बुलढाणा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी खासदार म्हणून पाठवलं, त्याबद्दल पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. केवळ पाठवलं, खासदार म्हणून पाठवलं नाही तर आपल्या सगळ्यांची तीव्र इच्छाशक्ती, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद आणि या सगळ्यांमुळे मला केंद्रामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांनी माझं नाव त्या ठिकाणी पुढं केलं आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं. त्यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि केवळ मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही तर या ठिकाणी मला जी काही खाती दिली, मी पहिल्यापासून माझी इच्छा होती की आपल्याला जर केंद्रामध्ये जर कुठं मंत्रिपद मिळालं तर सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करता येईल अशा प्रकारचं खातं मिळालं तर निश्चित आपल्याला काम करण्याचा आनंद मिळेल. नाहीतर केंद्रामध्ये अनेक मोठी खातं आहेत की त्यांचा पब्लिकशी काही संबंध नसतो. सगळ्यात मोठं गृह खातं, त्याचा पब्लिकशी काही संबंध येत नाही. संरक्षण खातं, परराष्ट्र मंत्रालय, अर्थ खातं, हा काही डायरेक्ट पब्लिकशी त्याचा संबंध. पण मला मिळालेलं जे आहे आयुष, या आयुष खात्याचा मी कॅबिनेट मंत्री आहे आणि आरोग्य खात्या जे आहे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण या खात्याचा मी राज्यमंत्र्याचा सुद्धा पदभार त्या ठिकाणी मला दिलेला आहे. आणि दोन्ही खाते गोरगरीब लोकांची सेवा करणारी खाते. आता या ठिकाणी ताईंनी बऱ्याचशा मागण्या केल्या. ही जी काही सरकारी दवाखाना आहे त्या सरकारी दवाखान्यामध्ये उपचार घेणारी जी मंडळी आहे ती सर्व गोरगरीब जनता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून गोरगरिबाची सेवा करण्याची संधी निश्चित या दोन्ही खात्याच्या माध्यमातून मला मिळाली. निश्चित त्या ठिकाणी मी चांगलं काम करण्याचा मनापासून प्रयत्न केला. या ठिकाणी ताईंनी सुद्धा बऱ्याचशा मागण्या या ठिकाणी मांडल्या, मी त्याच्यावर बोलेन. अगोदरच्या वक्त्यांनी सुद्धा काही भाषणं केले, मी सुद्धा तिथे ऐकत होतो की ही निवडणूक फार आठवत. काही लोकांनी सांगितलं की लोक आपल्याला 4थ्या नंबरवर धरत होते, कोणी म्हणत होतं तुम्ही 3ऱ्या नंबरवर राहू. पण माझा ठाम विश्वास या जिल्ह्यातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांवर, या जिल्ह्यातल्या तमाम महायुतीच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास होता. पहिल्या दिवसापासून तर अगदी निकाल लागेपर्यंत मी कधीही माझ्या मनामध्ये असं नाही आलं की आपलं काय होईल. माझा ठाम विश्वास होता की आपण निवडून येणार. त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये पाहिलं आरोप प्रत्यारोप झाले. निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, पण या निवडणुकीमध्ये आपल्याजवळ सांगण्यासारखं भरपूर होतं. आपण वारंवार त्या ठिकाणी सांगत गेलो की खामगाव जालना रेल्वे मार्ग हा 100 वर्षापासूनची मागणी असणारा रेल्वे मार्ग हा आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये, केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातलं सरकार, राज्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार, की या सरकारमध्ये आम्ही हा मंजूर केला. राज्य सरकारनं त्याचा वाटा दिला. आम्ही कामं सांगतो की मागच्या 10 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये नवीन 15 नॅशनल हायवे मंजूर केले, त्याची कामं सुद्धा पूर्ण झाली. आज त्या ठिकाणी ताईनं सांगितलं की आता गाड्यांचा वेग 120 140 होत्या रोडमध्ये. ही कामं आपण लोकांना सांगत होतो. नदी जोड प्रकल्पासाठी आपले अनेक दिवसापासून मी प्रयत्न करत होतो. खरं म्हणजे या नदी जोड प्रकल्पाची जी संकल्पना केंद्र सरकारमध्ये जर पहिल्यांदा कोण आणली असेल तर ती आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी 2001 ते 2005 मध्ये ते या देशाचे पंतप्रधान होते. त्यावर त्यांनी याच्यावर एक मंडळ तयार केलं की नदी जोड प्रकल्पाचं
याच्यासाठी पाहिजे की या देशामधले असे अनेक भूभाग आहेत की त्या ठिकाणी नैसर्गिक पाऊस कमी पडतो, त्या भागामध्ये मोठ्या नद्या नाही, म्हणजे तिथे धरणं होऊ शकत नाही, आणि म्हणून सातत्यानं त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला निसर्गावर अवलंबून असणारी शेती असल्यामुळं संकटाचा सामना करावा लागतो, नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, आणि मग तो शेतकरी त्या ठिकाणी आर्थिक अडचणीमध्ये. तर अशा ठिकाणी जर पाणी न्यायचं असेल तर आपण कुठून नेऊ शकतो? आज आपला बुलढाणा जिल्हा हा उंचावर असणारा जिल्हा आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही मोठ्या नद्या नाही. एक पैनगंगा नदी आहे, आपल्या चिखली तालुक्यातून जाते, तिचा उगमही बुलढाणा जिल्ह्यातून आहे. एक खालची काटेपूर्णा नदी आहे, ती खालच्या भागातून जाते, पण ती काही फार मोठी नदी नाही. आणि वरच्या भागातून एक खडकपूर्णा नदी जाते, तिचा उगमही शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे. आणि आपण याच्यावर धरणं झाली, पण हा मधला बराचसा भूभाग असा होता की इथं धरणं होत नव्हतं. आणि जी काही धरणं मागच्या काळामध्ये बांधल्या गेली त्याचा जर आपण अभ्यास केला तर ही धरणं वर्ष 2 वर्ष भरतात आणि नंतरची 3-4 वर्ष कोरडी. म्हणजे धरणाच्या पाण्याच्या भरोश्यावर आमचा शेतकरी हा बागायती शेती करू शकत नाही की कधी त्यातलं पाणी कमी होईल, कधी पावसाळा कमी होईल, कधी धरणात तो पाणी आपल्या शेतीला मिळणार नाही ही चिंता असते. पाणी या जिल्ह्यापर्यंत आणलं तर या जिल्ह्यातल्या शेतकरी हे सुजलाम सुफलाम त्या ठिकाणी होतील. आणि ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या आज आम्ही पाहतो कधी होतात त्या कमी होतील किंवा त्या थांबतील. आणि म्हणून याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, निवडणुकीच्या काळातही आम्ही सांगितलं की या प्रकल्पाला हिरवी झेंडी ही केंद्र सरकारने दिलेली आहे आणि राज्य सरकारने सुद्धा दिली. नुसती हिरवी झेंडी दिली नाही तर या आचारसंहितेच्या अगोदर जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये प्रकल्पाला गती मिळावी, याच्या कामाला त्याचे आराखडे असतील, त्याचे इस्टिमेट असतील, त्याचे सर्वे असतील, या सगळ्या कामासाठी 2000 कोटी रुपयाचा निधी हा आचारसंहितेच्या पूर्वी धरणातून त्या ठिकाणी. पण या कामाला जर गती द्यायची असेल तर त्याला सत्ताधारी लोक लागत असतात. नाहीतर तुम्ही कोणती मागणी घेऊन जर विरोधकाकडे गेले तर विरोधक फक्त त्याचा राजकीय फायदा घेतात. या मोर्चाला करा आंदोलन, दाखवा काळे झेंडे, लोक मागे असतात तर या नेत्याचे फोटो पुढे असतात, ते त्यांची राजकीय पुढे भागून घेतात. पण खऱ्या अर्थानं राज्य सरकारकरता विषय असेल, केंद्र सरकारकरता विषय असेल, हा जर सत्ताधारी लोकांच्या माध्यमातून आपण गेलो तर निश्चित सत्ताधारी लोक त्याच्यामध्ये आपल्याला मदत करू शकतात, शासनाकडून त्या गोष्टी मंजूर करून घेऊ शकतात. पण आजकाल लोकांना भावनात्मक भाषण करून लोकांना, आमच्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना भूलथापा देण्याचं काम या ठिकाणी. राजकारणामध्ये या ठिकाणी सांगितलं, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी भाषणाची पातळी सोडली, अगदी खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर आरोप केले. बांधवनो, मी सुद्धा खेड्यातला आहे, माझं बालपण खेड्यात गेलेलं आहे. त्याला जितकं वात्रट बोलता येईल तितकं मला बोलता येईल असं त्यांनी समजायचं कारण नाही. पण शेवटी आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळीनं केलेले संस्कार हे कसे आहेत हे त्या माणसाच्या वागण्यातून, बोलण्यातून जनतेच्या समोर प्रगट होतात. कदाचित त्यांनी त्यांच्या आई वडिलांचे संस्कार स्वीकारले नसतील किंवा मग त्यांचे आई वडील त्यांच्यावर चांगले संस्कार करायला कमी पडले असतील. आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य त्या लोकांनी केले. बोलतो कोणा देत नाही. काय आरोप झाला माझ्यावर? हे गद्दार, गद्दार कोणी म्हटलं जातं. बांधवांनो, मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना या 4 अक्षराने केली. आणि आज इतके वर्ष झाल्यानंतर शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे आमच्या सोबतच आहेत. माझ्या जीवनामध्ये
मी राजकारणातल्या 9 निवडणुका लढल्या, 1 जिल्हा परिषद, 4 विधानसभा आणि ह्या 4 लोकसभा, आणि 4ही वेळेत माझी निशाणी निवडणुकीतली धनुष्य बाणच होती. एकदाही कुठलं दुसरी निशाणी घेऊन मी लढलो नाही. आणि या सगळ्या निवडणुका मी भाजप शिवसेना युतीचा उमेदवार म्हणूनच लढल्या. ही शेवटची निवडणूक नाही. आम्ही कसे करतात, जे आम्हाला गद्दार म्हणत होते त्याने किती निशाण्यावर निवडणुका लढल्या, कुठं कुठं फिरले, आपण सांगितलं नाही लोकांना, पण लोक काही समजत नाहीत का. काही लोकांनी आम्हाला किंवा शेतकऱ्याला मदत माझ्यामुळं मिळाली, विम्याचे पैसे मी मिळवून दिले, शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्तीचे पैसे माझ्यामुळं मिळाले. पैसे मागणी केल्यानं देतं का सरकार? आंदोलन केल्यावर आंदोलनाला घाबरून सरकार पैसे देतं का? उद्या तर आम्ही म्हणलं की आम्ही समुद्रात उडी मारतो, त्या आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना 50,000 रुपये देईल सरकार. या आमदाराने बी मारली काय, खासदाराने उडी मारली पाहिजे सरकारने. त्याच्यासाठी नियम आहे की जर तुम्हाला विम्याची नुकसान भरपाई पाहिजे असेल, नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई लागत असेल, तर पहिले तुम्हाला त्या नियमामध्ये ते शेतकरी त्याचं नुकसान बसवावं लागतं. ते कोण बसवतं? नैसर्गिक आपत्ती आली की गावागावाचे पंचनामे झाले पाहिजे, शेतकऱ्याचं नुकसान त्याच्यावर नोंद झाली पाहिजे. हे पंचनामे करणारे असतात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक. यांना सर्वे करायचं कोण सांगतं? आंदोलन करणारे सांगतात की हे आमदार लोकप्रतिनिधी काय करत होते. हे लोक पहिले शेतकऱ्याच्या बांधावर जातात, आम्ही जातो लोकप्रतिनिधी म्हणून. पुढे गारपीट झाली आम्ही जातो. का जातो? तर अधिकाऱ्याला आम्ही सूचना देतो लोकप्रतिनिधी या नात्यानं, हे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं, पंचनामे चांगले करा, हात थोडा ढिल्ला ठेवा आणि हे मदतीला कसे पात्र होतील अशा प्रकारचे पंचनामे तुम्ही शासनाकडे करा. जर हे पंचनामे जर बरोबर झाले नाही तर मदत मिळेल का? असे अनेक उदाहरण आहेत की एखाद्या गावाला मदत ज्या ठिकाणी शासनाने दिली, पण 2-4-5 शेतकऱ्यांची नावं तलाठ्याकडून म्हणा का कृषी सहाय्यकाकडून त्या नुकसानीच्या यादीत गेले नाही, त्याला मदत मिळते का? मग हे कोण करून घेतात? हे करून घेतात लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार म्हणून आम्ही असतो. आणि ते पैसे कोण देतं? आपलं शासन. पण हे सगळं आम्ही करायचं, या लोकप्रतिनिधीने करायचं. आणि मग शासनाकडून मदत आता मिळणार की लगेच एक पत्र द्यायचं की मी समुद्रात उडी मारणार, मी अंगावर घासलेट घेणार, मी कुठं मंत्रालयात घेराव घालणार. आणि मग पैसे आले की इकडं व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावर सुरू करायचं की मदत माझ्यामुळं आली, आणि आपले शेतकरी त्याला बळी पडतात. खरं म्हणजे हे आपलं दुर्दैव आहे. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, आणि या 75 वर्षामध्ये या देशातला नागरिक, या देशातला सुज्ञ मतदार जर या लोकशाही पद्धतीनं जे काही संस्था उभ्या केलेल्या आहेत, त्या संस्थांवर जाणारे जे पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचे अधिकार आपण अजून समजत नाही. किंवा खासदाराचे अधिकार काय, आमदाराचे अधिकार काय, जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार काय, पंचायत समिती सदस्यांचे अधिकार काय, ग्रामपंचायतच्या सरपंच आणि मेंबरचे अधिकार काय, हे आपल्याला माहिती नाही. गावात कुठं रस्त्यात खड्डा पडला तर लोक म्हणतात खासदार सर्व रस्ता. एखाद्या ग्रामपंचायतीचं नालीचं काम असलं तर आमदार गावात गेले तर म्हणतात आमदार साहेब आमच्या गावची नाली. बाबांनो, ह्या संस्था वेगळ्या आहेत, सगळ्यांना आपण मतदान करतो, प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जे आम्ही अनुभवलं, ही निवडणूक देशाची होती, पण कोणी देशाचा मुद्दा नाही घेतला की देशात 10 वर्षात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काय झालं. ज्या भारत देशाची किंमत जगामध्ये 0 होती, अगदी हलकट सारखी वागणूक आपल्या पंतप्रधानाला परदेशामध्ये मिळत होती. मनमोहन सिंग अमेरिकेला गेलेले असताना त्यांचं त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान असूनही त्यांचं सिक्युरिटी चेकिंग झालं, आणि सरदारजी लोक कधी डोक्यातली पगडी काढत नाहीत, तर त्यांची पगडी काढून त्या मशीनला तपासण्यात आले की याने काही बॉम्ब घेऊन आले का भारताचा पंतप्रधान. ही आमची किंमत. आणि आज नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बायडन हा त्या ठिकाणी पायघड्या घालतो, मोदी साहेबांच्या स्वागताला एअरपोर्टला जातो आणि स्वतः 2 दिवस त्यांच्यासोबत कार्यक्रम करतो. हा मान सन्मान नाही आपला, आपल्या पंतप्रधानाचा म्हणजे आपला मान सन्मान नाही. आज जगामध्ये रशिया असेल, अमेरिका असेल, हे जे महासत्ता मानल्या जातात, आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा